द मॅच ऑन. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट नाव. पहिला चेंडू आक्रमण करण्याचा प्रयत्न जरूर झाला. बीबीपी पनवेल विरुद्ध विघ्नहर्ता पनवेल यांच्यामध्ये होणारी फाईट आहे. सलामीची जोडी सरकले. 40+ लॉट्स आपण जरूर पाहतोय. तर गोलंदाजीच्या मार्गावर 40+ विवेक. हा चेंडू व्हाईट बॉल. 4 षटकांचा सामना आहे. विघ्नहर्ता पनवेल आणि बीबीपी पनवेल यांच्यामध्ये होणारी फाईट. उदय आणि केतन मेहर आपण पाहतोय बऱ्याच काही अंशी का होईना टेनिस क्रिकेटमध्ये खेळताना पाहिलं. नक्कीच 2 धावेसाठी प्रयत्न केला जाईल. पॉईंटकडे ढकललाय चेंडूला आणि सहज सोप्या पद्धतीनं इथे 2 धावा पूर्ण होतील. आतापर्यंत गोलंदाजी करत असताना विवेक यांना आपण पाहूया. 40+ विघ्नहर्ता पनवेल आणि बीबीपी पनवेल यांच्यामध्ये होणारी फाईट आहे आणि आज 40+ लॉट्स जरूर पाहणार आहोत. पुढचा चेंडू फुटबॉलचा वापर. हा नो बॉल. पंचांनी इशारा केला. डिक्लेअर झोनमध्ये जरूर गेला चेंडू आणि याचा फायदा बेनिफिट मिळेल आणि संघ पुढे सरकेल. टोटल स्कोअर कार्डवर आपण बॅटिंग करताना संघ जरूर पाहतोय. उदय केतन. एकूण धावा धावफलकावर 6 रन ऑन बोर्ड. 6 धावा धावफलकावर. विवेक पुन्हा एकदा पुढचा चेंडू. लाईन पाहिली. फटका केला. डीप पॉइंटला ताकदीचा वापर जरूर केला. 1 धाव पूर्ण. 2 धावेसाठी प्रयत्न केले जातील आणि या वेळेला 2 धावा सुद्धा सहज पूर्ण होतील. आतापर्यंत एकही मोठा फटका नाही आहे. गोलंदाजीचा आपण जर विवेक यांचा विचार केला तर लाईन चांगली आहे, लेंथ चांगली आहे, अनुभवाचा पुरेपूर वापर केला जातो. केतन मेहर सारखा गुणवान क्रिकेटर खेळत असताना त्याला क्रिकेटचं खूप काही माहिती आणि त्याला थांबून ठेवण्याचे धाडस केले गोलंदाज विवेक यांच्याकडून. पुढचा चेंडू. एज लागली. यष्टीरक्षकाची साथ मिळत नाही आणि हा जीवनदान मिळेल केतन मेहरला. आतापर्यंत आपण पाहतोय फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. टोटल स्कोअर कार्ड. एकूण धावा धावफलकावर 8. बीबीपी पनवेलकडून फलंदाजी होत असताना पुढचा चेंडू. एक जीवनदान मिळालं आहे. केतन मेहर बॅटचं तोंड उघडतोय. आक्रमक खेळण्याचा तो प्रयत्न करतोय. वारंवार हालचालींचा वेग वाढवतोय मात्र चेंडू बॅटवर येत नाही. ही नियंत्रित गोलंदाजी कुठे का होईना थांबवण्याचं काम करते मैदानावर. बॅटिंग करताना बीबीपी पनवेलला फटका खेळण्याचा प्रयत्न. जीवनदानाच्या मदतीनं मैदानावर थांबलेला केतन मेहर आता शिकार बनतोय आणि पहिला धक्का. गुड बॉलिंग विवेक यांच्याकडून आपण पाहिली. गुड बॉलिंग विघ्नहर्ता पनवेलसाठी मिळतं ही पहिली सफलता. एकूण धावा असताना धावफलकावर 8. 8 रन्स ऑन बोर्ड. बीबीपी पनवेल आणि एका बाजूला विघ्नहर्ता पनवेल. पहिला धक्का मिळतो. केतन मेहर बाद झालं. केतनचं वैयक्तिक योगदान पाहिलं तर 5 चेंडूचा सामना केला. वैयक्तिक 4 योगदान दिलं. 4 षटकांचा सामना आहे. समोर 40+. आज 40+ हा क्रिकेट तुम्हाला संपूर्ण दिवसभर पाहायला मिळेल. मात्र पुढचा सामना खालापूर संघ तुम्हाला पोलादपूर विरुद्ध खेळायचे हे सुद्धा लक्ष असू द्या. तर ऑनलाईन प्रेक्षक वर्ग सुद्धा जॉईन झालेत. 8 रन ऑन बोर्ड. 8 धावा. 8 धावा 1 गडी बाद. फर्स्ट ओव्हर. बॅटिंग करताना बीबीपी पनवेल. खालापूरचे काही प्रतिनिधी आले असतील तर मॅच आपल्यासाठी थांबणार नाही आहे. लक्ष असू द्या कारण 9:30ला 40+ लॉट्स दरवर्षी सुरू होतं. मात्र आता थोडा लेट झाला. मात्र आता कशाही प्रकारे स्पर्धा आम्ही थांबवणार नाही. थोडा मुसळधार पावसामुळे थोडा लेट झालं. मात्र कुठे का होईना सुरळीतपणे पुन्हा एकदा आपण पाहतोय. आदर्श ट्रॉफी रबर बॉल स्पर्धा आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 8 धावा केतन मेहर आणि आता नवीन फलंदाज आलेत किरण पाटील. ऑलराऊंडर आहेत. उल्वे संघाकडून खेळताना बऱ्याच वेळा त्यानं पाहिलं आणि आता 3ऱ्या क्रमांकावर. हा चेंडू व्हाईट बॉल. नवीन गोलंदाज
विघ्नहर्ता पनवेलकडून महेश 40+ महेश. एक्स्ट्रा प्लेयरना आम्ही विनंती करतो आपण आमचे स्कोरर मित्र सोमनाथ आहे त्यांच्या इथे थांबावं. महेश. नेक्स्ट बॉल समोर खेळलेला उदय यांच्याकडून एक बॉल एक चेंडूचा सामना जरूर केला. लाईन थोडी बिघडली. आणखीन एक वाईट बॉल. तर सलग 2 चेंडू अमांतर. महेश बेनिफिट जरूर मिळेल. टोटल स्कोअर कार्ड बॅटिंग करताना VBB पनवेल पोहोचलाय 11 धावा. 11 रन्स ऑन बोर्ड. 11 झालेत. एक गडी बाद. केतन बाद झाल्यानंतर आता डाव सांभाळताना किरण पाटील नॉन स्ट्रायकर यांना उदय सलामीवीर. गोलंदाजी खराब होते आतापर्यंत. 3 चेंडू व्हाईट बॉल. थोडासा बदल करावा लागेल. वेगवान खेळपट्टी आहे. उदय खेळतोय समोर नॉन स्ट्रायकरला किरण आणि गोलंदाजी मार करून महेश. आतापर्यंत 3 खराब चेंडू. कुठे कोण आपण पाहतोय धावसंख्येला आकार देत असताना 12 धावा. चेंडू बॅटवर जरूर आला. फटका खेळण्याचा प्रयत्न. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला जाईल. कमबॅक चांगले आणि हा डॉट बॉल. पुढचा चेंडू. उदयनं आतापर्यंत 2 चेंडूचा सामना केलाय. लाईन पाहिली. फटका खेळण्याचा प्रयत्न. बीट होतं. आणखीन एक डॉट बॉल. कमबॅक कसा असावं. व्हेरी गुड कमबॅक. गोलंदाज महेश जरी सुरुवातीचे 3 चेंडू त्यांच्याकडून वाईट पडले मात्र त्यानंतरचे 2 डॉट बॉल. कमबॅक कसं असावं. गुड बॉलिंग महेश. पुढचा चेंडू विघ्नहर्ता पनवेल. बॅटच्या मधोमध फटका बनवलाय. डिक्लर झोन मध्ये जाईल. पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहूया आणि त्या धावा मिळतील. एका धावेनं बॅटिंग करताना VBP पनवेल पोहोचलाय. एकूण धावा आहेत 13. किरण पाटील डाव्या हाताच्या आक्रमक ऑलराऊंडर आहे. खेळण्यासाठी सज्ज. अनेक वर्ष क्रिकेटचा दांडगा अनुभव सुद्धा आणि आता 40+ एन्जॉय करताना महेश. टोटल रन्स आपण स्कोअर कार्डवर पाहिल्या तर संघ पोहोचलाय 13. आक्रमण केलं. व्हेरी गुड स्ट्रोक आणि किरण पाटील यांचा झंझावत. या फटक्यांची आता गरज आहे VBP पनवेलला जर टार्गेट चांगलं सेट करायचं असेल. आणि किरण पाटील नावानं वादळ आलं. पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये आपल्या बॅटची ताकद दाखवली. ही कॅपॅसिटी कुवत आहे किरण पाटील यांच्याकडे. पुढचा चेंडू महेश. सुरुवातीचे 3 चेंडू व्हाईट बॉल. त्यानंतर 2 डॉट सिंगल आली. षटकार म्हणजे आतापर्यंत 4 चेंडू आणि एकूण धावा धावफलकावर 19 धावा धावफलकावर. VBP पनवेलची ही धावसंख्या आतापर्यंत. पुन्हा एकदा लाईन पाहिली. सावध फटका ऑन साईडला. 1 धाव मिळेल. 2 धावेसाठी प्रयत्न होईल. नकार आलाय उदयकडून. एका धावेनं सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. VBP पनवेल. टोटल स्कोअर कार्ड गुणतालिकेवर संघ पोहोचलाय. एकूण धावा 20. पहिल्या षटकामध्ये धावा पाहिल्या होत्या 8 आणि आता धावा झाल्यात त्या 20. बढती चांगली मिळाली. मार्गक्रमण करताना धावसंख्या आगेकूच करते आणि इथे चांगल्या भागीदारीची गरज आहे. चांगली भागीदारी सेट होणं. गोलंदाजांच्या खराब चेंडूची प्रतीक्षा करणं. चांगले फटके बनवणं. कारण या मैदानावर आपण मोठी धावसंख्या सुद्धा चेस होताना पाहिलं. उदय यांच्या बॅटच्या मधोमध हा फटका ऑन साईडला आणि इथे इशारा जरूर येईल. U6 या फटक्यांची गरज होती. बघा कशा पद्धतीनं फुटवर्कचा वापर केला. अचूक निशाणा साधला. नजर स्थिर ठेवल्या आणि उदय जे बऱ्याच वेळा मैदानावर वेट करत होते का माझ्या बॅटमधून मोठे फटके कधी येणार आणि तो फटका आला आणि आता धावसंख्यांचा वनवा पेटवला. तो बॅटिंग करताना VBP पनवेल. एकूण धावा धावफलकावर 26 धावा धावफलकावर. आतापर्यंत आपण जरूर पाहिलं. किरण पाटील यांचा एक षटकार. उदय यांच्या बॅटमधून एक षटकार. पहिल्या षटकामध्ये 8 आल्याने आता धावफलक पुढे सरकले. गतिमान अवस्था प्राप्त केल्या आणि एकूण धावा धावफलकावर 26.
10 संघ 40+ खेळणार आहेत. त्यानंतर आपल्याला सेमीफायनल, क्वार्टर फायनल, सेमीफायनल आणि फायनलसुद्धा पाहणार आहोत. आदर्श ट्रॉफी या स्पर्धेमध्ये आज 40+ चे तुम्हाला आणखीन स्टार प्लेयरसुद्धा पाहायला मिळतील. ज्यांच्या टेनिसमध्ये आपण नेहमी दबदबा पाहिला असे अनेक खेळाडू आज इथे उपस्थित राहतील. आदर्श ट्रॉफी 2 षटकं संपली. 2 षटकानंतर विघ्नहर्ता पनवेल एकूण धावा दाखल टोटल स्कोर कार्ड 26. थर्ड ओव्हर किरण पाटील लाईन पाहिली, फटका खेळला, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येतोय, नकार दिला उदयकडून, सिंगल मिळेल. एकनी धावफलक पुढे सरकलाय. बॅटिंग करताना VBP पनवेल पोहोचलाय 27. एक गडी बाद 27. एक जीवनदानाच्या मदतीनं मैदानावर खेळणारा केतन मेहर बाद झाल्यानंतर डाव सांभाळतोय तो किरण पाटील आणि उदय. आतापर्यंत उदय यांचं वैयक्तिक योगदान पाहिलं तर 5 चेंडूमध्ये 8 धावा. हा चेंडू लाईन भरकटताना पंचांनी जरूर इशारा केला, हा व्हाईट बॉल. जीवन गावन यांना आपण जरूर पाहतोय मेन अंपायर. सत्यवान काकडे अदईचे लेग अंपायर. 24 लाईव्ह इव्हेंटची ही टीम आमच्या समोर जॉईंट आहे. बॅटच्या मधोमध पॉवरफुल हिट्स आणि हा फटका जरूर गेला ऑन साईडला. मस्तपैकी खेळून काढले या फटक्याला. दणक्याने उत्तर दिलं ते गोलंदाजाला. षटकार. उदय सलामीवीर कसा असावा, सलामीवीर आक्रमक असावा, ॲग्रेसिव्ह मूडमध्ये असावा आणि ती लयबद्ध फलंदाजीनं अक्षरशः आता मात्र तुटून पडण्याचा प्रयत्न केला जातोय. विघ्नहर्ता पनवेलचा गोलंदाज सचिन. VBP पनवेल टोटल स्कोर कार्ड संघ पोहोचलाय 34 रन. 34 धावा दाफलकावर. इथे फटका फसलाय, झेल होणार का? यस. उदय बाद. दुसरा धक्का जरूर मिळणार आहे. 30 वर 2 गडी बाद. केतन मेहर बाद झाल्यानंतर आता उदय एकूण 2 रूपानं खेळणारा उदय बाद झाल्यानंतर नवीन बाद 36 धावा. पुढचे 2 संघ आपल्याला रेडी राहायचं. 11:17 झालेत. अजूनही पहिला सामना सुरू आहे. मी आपल्याला विनंती करेन थोडं फास्ट सुद्धा खेळा. तुम्हाला मीटिंगसाठी जास्त वेळ देण्यात येणार नाही. आपण या गोष्टींकडे सुद्धा लक्ष असू द्या. 36 धावा धावफलकावर. गडी बाद झालेत आतापर्यंत 34 आहेत. कारण पहिल्या षटकामध्ये 8, त्यानंतर 18. थर्ड ओव्हरचे डिटेल्स पाहिली तर सिंगल, व्हाईट बॉल, एक्स्ट्रा षटकार आला आणि टोटल स्कोर 34 आहे. 34. पोलादपूर आणि खालापूर तालुक्यातील 40+ खेळाडू यानंतर आपल्याला जरूर पाहायला मिळतील. जी नेक्स्ट मॅच असेल पनवेलचे स्टार 40+ खेळाडू आपल्याला पनवेल. 2 गडी बाद झालेत. नवीन फलंदाज राजेश पाटील पारगाव, किरण पाटील उलवे. केतन मेहर यांना आपण पाहिलं पारगावचे. उदय यांना पाहिलं वरचे ओळेचे. आज खेळताना VBP पनवेलसाठी. सचिन. फुटवरचा वापर, कमालीचा फटका, फिल्डर रेडी आहे मात्र डिफिकल्टी झाल्या. आणखीन एक चांगला फटका. 4 धावा नक्कीच देऊन जाईल आणि या 4 धावेनं संघ पुढे सरकेल. एकूण धावा दाफलकर पाहूया. 38 रन्स, 38 धावा. VBP पनवेलची आघाडी मी म्हणेन चांगली आहे. पहिल्या 17मध्ये धावसंख्येचा वेग चांगला आहे. पहिल्या षटकामध्ये 8 होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 18 आल्या आणि या वेळेला तिसरं षटक. सचिन. ओव्हर नंबर 3 समोर खेळण्यासाठी उभे इथं राजेश पाटील. नशिबाचा चौकार सुद्धा म्हणूया, जिथे क्षेत्ररक्षणाची साथ मिळाली नाही आहे. पुढचा चेंडू. फुटबॉलचा वापर सेफ असेल तिथे कोणी क्षेत्ररक्षक नाही आहे. स्ट्रेट हिट करण्याचा प्रयत्न 2 धावेसाठी किरण पाटील यांनी सांगितलं आणि 2 धावा इझिली पूर्ण. 2 धावेनं पुन्हा एकदा संघ पुढे सरकेल. टोटल स्कोर कार्ड आपण इथे पाहणार आहोत 40 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू. थर्ड ओव्हर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सचिन.
ओ बॅटच्या मधोमध आणखीन एक तडाखा. VBP पनवेल यांची बॅटिंग आपण पाहिली तर खूप चांगली आहे आणि आता येणारा प्रत्येक फलंदाज हेच काम करतोय. आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये 8 धावा पाहिल्या, त्यानंतर आपण धावा पाहिल्या सेकंड ओव्हरमध्ये 18 आणि आता सचिनचं हे षटक सुद्धा लांब लचक महागडं ठरलं कारण या षटकामध्ये 2 षटकार आले, 1 चौकार आलाय आणि आतापर्यंत VBP पनवेलचा एकूण आपण धावसंख्येचा आढावा घेतला तर पहिल्या षटकानंतर 8 आणि आतापर्यंत धावसंख्या पाहिली दुसऱ्या षटकामध्ये 18 आणि हे महागड्या षटकामध्ये 20 आल्या आणि धावा दाफलकावर 46 रन. 46 धावा दाफलकावर आपण जरूर पाहतोय. तर 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला. आतापर्यंत विघ्नहर्ता पनवेलकडून गोलंदाज झालेत विज्ञान 40+, षटक क्रमांक 4 समोर किरण पाटील, डाव्या हाताचे आक्रमक फलंदाज. आतापर्यंत चेंडूचा सामना केला आहे 3, वैयक्तिक योगदान 8. बॅटच्या मधोमध डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जरूर गेलाय मात्र इथे धाव मिळेल 1. 47 ऑन बोर्ड. 47 धावा दाफलकावर आपण जरूर पाहिल्या. चांगली धावसंख्या मी म्हणेन आतापर्यंत बॅटिंग करत असताना. विघ्नहर्ता पनवेलकडून पुढचा चेंडू बॅटच्या मधोमध हा तडाखा सहज ठोकलाय, दणदणीत प्रहार आणि हा गेलाय षटकार. VBP पनवेलकडे किती स्ट्रॉंग त्यांच्याकडे बघा. केतन मेहर अपयशी ठरल्यानंतर किरण बॅटचं तोंड उघडलं, उदयकडून तडाखा पाहायला मिळाला. रन आता बरसतोय मैदानावर राजेश पाटील. प्रथम फलंदाजी करताना VBP पनवेल 50 रन्स कंप्लीट, 50 पूर्ण झालेत आणि आता एकूण धावा दाफलकावरती 53, 53 रन्स. हो, गोलंदाजांची साथ मिळत नाही आणि याचा फायदा मिळतोय बॅटिंग करताना. व्हाईट बॉल, संधी जरूर मिळेल. आतापर्यंत पाहूया एकूण धावा दाफलकावर 55 धावा दाफलकावर. चांगली धावसंख्या 4 षटकामध्ये या मैदानावर आपण बऱ्याच वेळा पाहिलं. 45, 50 आणि आता 55. विज्ञान ओव्हर नंबर 4. VBP पनवेलकडून बॅटिंग करताना किरण पाटील. पनवेल समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष सुद्धा आपण त्यांना पाहिलं. चांगले 40+चे ऑलराऊंडर आहेत. अनेक वेळा टेनिसमध्ये खेळताना पाहिलं. एक षटकार जिथं बॅट डावाची सुरुवात करून दिली होती. विज्ञान थोडा कमबॅक करतोय आणि आपल्या बोटांची जादू त्यांनी दाखवली आणि इथे रोखणं महत्त्वाचं आहे. बॅटिंग करताना VBP पनवेलचा प्रवास चांगला. आतापर्यंत स्कोअर कार्डवर धावा पाहिल्या तर संघ पोहोचलाय 56 धावा दाफलकावर. आघाडी चांगली मिळवले, चांगल्या धाव आपल्याला आतापर्यंत पाहिले. मात्र एका बाजूला राजेश पाटील आहे, 2 षटकार 1 चौकार, वैयक्तिक योगदान, आक्रमक बॅटिंग आज राजेश पाटील यांची सुद्धा पाहिली आणि हा व्हाईट बॉल. अवांतरने पुन्हा एकदा धावफलक पुढे सरकेल. एकूण धावा 57, 57 ऑन बोर्ड. पुढचा चेंडू विज्ञान. बॅटच्या मधोमध फटका आवडला असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. राजेश पाटील मॅन फॉर्म पारगावचे 40+. काय दमदार फटकेबाजी आहे बघा. आपल्या आक्रमक खेळानं, आपल्या नेत्रदीपक फटक्यानं इथे सर्वांची आज मने जिंकल्या. राजेश पाटील पारगाव 3 षटकार 1 चौकार, 5 चेंडूमध्ये 24 धावा.
5 मध्ये 24. आणखीन एक तडाखा. हो हो, रिअली नाईस. आणि हा फटका थेट गेलाय मेन रोडवर. का बॅटिंग घ्या, बॅटिंग आवडली असेल प्रेक्षक वर्ग टाळ्या झाल्या पाहिजेत. राजेश पाटील मॅन फ्रॉम पारगाव, वैयक्तिक योगदान 6 मध्ये 30 आणि बीबीपी पनवेलची एकूण धावसंख्या 69. क्या बात आहे, 69 धावा धावफलकावर. आणि टार्गेट 70चं टार्गेट. लक्ष मोठं आहे, मात्र 40+ मध्ये काय येऊ शकतो हे बऱ्याच वेळा पाहिलं. सोमनाथ आम्हाला माहिती देत असताना 70 धावांचं लक्ष्य 24 लाईव्ह इव्हेंटच्या मार्फत ऑनलाईन प्रेक्षक वर्ग या सामन्याचा आनंद घेत असताना, तर त्याला लगेच आपण करणार आहोत सेकंड इनिंग सुरुवात. मात्र खालापूरचे कॅप्टन आणि पोलादपूरच्या कॅप्टनना विनंती करतो आपण संपर्क साधा. तर घेऊया आपण टी टाइमचा ब्रेक. धन्यवाद.
द मॅचला करूया सुरुवात. सेकंड सेशन. विनिंग टार्गेट 70 रन्स टू विन. बॅटिंग करताना विघ्नहर्ता पनवेल. स्ट्रायकर एंडला प्रमोद, नॉन स्ट्रायकर एंडला सचिन. विघ्नहर्ता पनवेलकडून पहिला चेंडू बॅटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय. चेंडू मात्र इथे फटका कनेक्ट करू शकले नाही. सुदर्शन यांना आपण जरूर पाहतोय. कामोटेचे सुलक्षण एकीकाळची टेनिस क्रिकेटमध्ये ही वेगवान एक्सप्रेस अनेक मैदान गाजवलेत. सुलक्षण निक नेम त्यांचं लार आहे. चांगली लाईन आहे, चांगला वेग त्यांच्याकडे. सुलक्षण बोईल. हा चेंडू ऑन साइडला जेल होणार का? मात्र इथे संधी जरूर होत्या. किशोर पोरजी यांना जरूर तिथे पाहिलं संधी नाहीये. मात्र 70 जर तुम्हाला पाठलाग करायचा असेल. कैलास पोरजी. VBP पनवेलचा संघ मजबूत आहे, मात्र तेवढा चांगला संघ विघ्नहर्ता पनवेल. मॅच पाहायला मजा येणार. पुन्हा एकदा सुलक्षण बोईल. हा हाफ ट्रॅकर. बॅटवर चेंडू आला नाही, गती कमी केली, स्विंग होता आणि व्हॅरिएशन. ही मिश्रित गोलंदाजी. बऱ्याच वेळा याच गोलंदाजीनं थांबवण्याचं काम सुलक्षण लारा याने केलं आणि आता त्या दर्जाची गोलंदाजी. 70 धावांचा पाठलाग करायचा आहे विघ्नहर्ता पनवेल या संघाला. हा फटका ऑन साइडला जरूर आला आणि पंचांच्या निर्णयाची वाट पाहूया आपण. यास थोडं आमच्या नजरेआड आहे. काही खेळाडू आहेत आणि इथे आपण जरूर पाहिलं फलंदाज बाद. कालापूरचे संघनायक आले असतील तर कॉन्टॅक्ट करा लगेच. लारा पहिले षटक हाताळत असताना आपण पाहिलं बॉलिंग डिटेल्समध्ये सिंगल, दुसरा चेंडू सिंगल, थर्ड चेंडू आपण पाहिला तर डॉट, चौथ्या चेंडूवर मिळाली विकेट. आतापर्यंत कंपॅरिझन आपण केलं जेव्हा VBP पनवेलला सुरुवात केली. पहिल्या षटकामध्ये 8 होत्या आणि आता विघ्नहर्ता पनवेल आतापर्यंत धावा दाफलकावर 2. नक्कीच डिक्लेअर झोनमध्ये धावा मिळते 2. एकूण धावा आतापर्यंत पाहिल्या तर धावसंख्या आहे ती 4 रन्स. एक्स्ट्रा प्लेयर पाठवा विघ्नहर्ता पनवेल. तर न्यू बॅट्समन सुहास जिराडकर. मॅन फॉर्म कोकण तर अलिबागचे. यस, तर जाऊया आपण 40+ आनंद घेऊया. सुलक्षण बोईल. लारा काय गोलंदाजी इथे होते बघा. मोठे फटके खेळण्यासाठी संधी मिळत नाही, मात्र हे सिंगल डबलनं जरी इथे धावा बनवत असताना फटकेबाजी होणं गरजेचं आहे. कारण आपण जर पूर्वार्धामध्ये जाऊन पाहिलं, पहिल्या षटकामध्ये 8 होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 18, तिसऱ्या षटकामध्ये 20 आणि अंतिम षटकामध्ये विज्ञान यांच्या षटकामध्ये 23 आल्या. आणि याची बरोबरी साधायची असेल तर तशा पद्धतीनं प्रत्युत्तर देणं हे महत्त्वाचं आहे आणि हे काम करावं लागेल आता विघ्नहर्ता पनवेल या संघाला. 70चं टार्गेट. एकूण धावा धावफलकावर आतापर्यंत 6. 18 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहेत आणि फटकेबाजी करावी लागेल. 18 चेंडूमध्ये अजूनही 64 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 64 धावा. चला मॅच ऑन ठेवा. नेक्स्ट मॅच होणार आहे पोलादपूर आणि खालापूर. दोन्ही संघाचे कॅप्टनना विनंती करतोय.
सुलक्षण सुलक्षण भोईरचं पहिलं षटक ओव्हर नंबर 2 आणि इथे झाली सुरुवात. या फटक्यांची गरज आहे. सामना पाहायला मजा येणार. बीबीपी पनवेल आणि विघ्नहर्ता पनवेल, 4 राजेश पाटील पारगावच्या खेळाडूंना आपण पाहिलं 30 धावा एकट्यानं ठोकल्या होत्या आणि त्याला दिली सुरुवात. फलंदाजी करत असताना सचिन राजेश पाटीलच्या पहिल्या चेंडूवर आला षटकार. टार्गेट आहे 70चं. एकूण धावा दाफलकावरती धावसंख्या पाहिली तर 12. फेल रन्स ऑन बोर्ड, एक गडी सुद्धा बाद झाल्यात. सामना पाहत असताना आमचे अनेक 40+ चे प्रेक्षक वर्ग सुद्धा आहेत. पुढचा चेंडू, आणखीन एक आक्रमण डीप लॉंग ऑनला. केतन तिथे सज्ज आणि जेल सोडलाय. 2 धावेसाठी निघालेत. 2 धावा नक्कीच मिळतील आणि 2 धावेनं टोटल रन्स 14 धावा दाफलकावर. टार्गेट 70. पहिल्या षटकामध्ये 8 होत्या जिथे बीबीपी पनवेलनं सुरुवात केली आणि पहिल्या षटकामध्ये फक्त धावा पाहिल्या 4. विघ्नहर्ता पनवेल. आता कंपॅरिझन करूया. पुढचा चेंडू, आणखीन एक फटका. या चोख प्रत्युत्तर. जशास तशा आम्ही सुद्धा थांबणार नाही. आमच्याकडे सुद्धा ती क्वालिटी गुणवत्ता आहे आणि आम्ही सुद्धा गोलंदाजावर प्रतिकार करू शकतो. आम्ही सुद्धा हल्ले चढू शकतो. दाखवून देत असताना सचिन आणखीन एक षटकार. विघ्नहर्ता पनवेलच्या पॅव्हलियनमध्ये आनंदाचं वातावरण आहे. तुम्हाला जर सामना जिंकायचा असेल तर प्रत्येक षटकामध्ये आक्रमणाची गरज आहे. 8, 18, 20, 23 ही तुफानी खेळी पाहिली होती बीबीपी पनवेल कडून, जिथे उदय राजेश पाटील एकटे 30 खेळले. आणि आता पाहूया येणारे चेंडू आणि धावांचं अंतर. 15 चेंडूमध्ये 50 पाहिजेत. 15 बॉल 50. क्रिकेटमध्ये काय येऊ शकतो. आणखीन एक आक्रमण, जरूर सिंगल मिळेल. 14 बॉल 49 ची गरज आहे. 70चं टार्गेट. संघाची धावसंख्या धावफलकावर एकूण 21. 14 चेंडू आणि 49 धावेची गरज. राजेश पाटील गती थोडी कमी केली. हा वाईट बॉल. मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे तरच सामना जिंकू शकेल. मात्र या षटकामध्ये फटकेबाजी होणं गरजेचं आहे. राजेश पाटील षटकार, 2 धावा. तिसऱ्या चेंडूवर षटकार, चौथ्या चेंडूवर सिंगल, व्हाईट बॉल. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. आक्रमण, फटका ठोकलाय. दणदणीत लांब लचक षटकार. सामना पाहायला मजा येणार का. रबर बॉल क्रिकेट आदर्श ट्रॉफी. आणि जर अशी फटकेबाजी झाली 24 लाईव्ह इव्हेंटच्या मार्फत ऑनलाईन प्रेक्षक वर्ग सुद्धा या लढतीचा आनंद घेतोय. बीबीपी पनवेल आणि विघ्नहर्ता पनवेल. आता सामन्यामध्ये उत्साह निर्माण होणार. या स्थितीत धाव घेण्याची तयारी. रनआउट. मोठ्या फटक्यांची गरज आहे. आता मात्र विकेट मिळाली. विकेटची सुद्धा गरज होती. याच्या शोधामध्ये होता बीबीपी पनवेल आणि तत्पूर्व आनंदाचं वातावरण. 70चं टार्गेट. एकूण धावा दाफलकावर आतापर्यंत पाहिल्या तर संघ पोहोचलाय 28. 2 गडी बाद 28. आता चेंडू शिल्लक 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 42 धावेची गरज. 21 ची सरासरी कायम ठेवावी लागेल. 12 बॉल 42 धावा दाफलकर 28. 70चं टार्गेट. नेक्स्ट मॅच होईल पोलादपूर आणि खालापूर. दोन्ही संघ रेडी राहा. आज 40+ चे 10 संघ खेळणार आहेत. पण ग्रामीण क्रिकेट मागच्या 3 दिवसामध्ये पाहिलं आणि आता 40+. चला मॅच स्पीडअप ठेवा. सामन्याचा वेग वाढला पाहिजे कारण 11:41 12 चेंडू आणि 42 धावेची गरज.
गोलंदाज आलाय केतन मेहर. केतन मेहर पारगाव. न्यू बॅट्समन विघ्नहर्ता पनवेल. पहिला चेंडू डॉट बॉल. विकास आला न्यू बॅट्समन. पुढचा चेंडू. ओ फटक्याची गरज आहे आणि हा फटका जरूर आलाय. बॅट हातामधून जरूर निसटली मात्र या षटकारानं आणखीन सामन्यामध्ये मजा येणार. आदर्श ट्रॉफीचा आनंद घेत असताना आता बीबीपी पनवेल आणि विघ्नहर्ता पनवेल 40+ विकास. 10 चेंडू आणि 36ची अजूनही गरज आहे. 70चं टार्गेट. राजीव गांधी नवीन पनवेलच्या मैदानावर पावसाळी रबर बॉल क्रिकेट आदर्श ट्रॉफी बऱ्याच आपण अटीतटीच्या लढती आणि आता स्ट्रायकर एंडला. पुन्हा एकदा ओ टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू आणि हा डॉट बॉल. 9 बॉल आणि 36ची गरज. 9 बॉल 36. विघ्नहर्ता पनवेल आणि बीबीपी पनवेल. केतन मेहर पुढचा चेंडू. मोठ्या फटक्यांची गरज आहे ऑन साइडला. ओ गुड फिल्डिंग. कैलासनं हा चेंडू जरूर अडवला मात्र धाव सोडण्याची तयारी. आता सिंगल डबलनं काही होणार नाही. सामना जिंकायचा असेल तर मोठीच फटकेबाजी करावी लागेल. 70चं टार्गेट. एकूण धावा धावफलकावर 35. निम्मा अर्धा पल्ला पूर्ण केलाय. आता 8 बॉल 35. या 2 चेंडूवर जाऊन मोठे फटके आले तर मॅच मध्ये रंगत निर्माण होईल. 8 बॉल 35. 70चं टार्गेट. 35 रन्स ऑन बोर्ड. क्रिकेटमध्ये काय होऊ शकतो. गोलंदाजावर घेतला आक्षेप. बॅटिंग करताना समोर विघ्नहर्ता पनवेल आणि गोलंदाज केतन मेहर. 8 बॉल 35. 8 मध्ये 35 करायचे. मॅचकडे जरूर आपण लक्ष केंद्रित करूया. 35ची गरज. पुन्हा एकदा गोलंदाज केतन मेहर. पुढचा चेंडू अकू टप्प्याचा शरीरावर आदळतोय आणि या चेंडूची प्रतीक्षा होती. हा डॉट बॉल. 7 बॉल आणि 35ची गरज. 7 चेंडू आणि 35 धावा. सामना कठीण आहे मात्र प्रत्येक चेंडूवर आक्रमणच करावं लागेल. आता पल्ला भारी आहे तो बीबीपी पनवेल या संघाचा. 7 चेंडूमध्ये 35. मिसफील्ड तिथे जरूर झाली मात्र सिंगल डबलनं काही बिघडू शकत नाहीये. उत्तर शोधावं लागेल आणि आता सामना कठीण आहे. 6 चेंडू आणि 34ची गरज. 6 चेंडू आणि 34 धावा. सहा चेंडू आणि 34. प्रत्येक चेंडूवर मोठा फटका पाहिजे. खालापूरचे संघाला विनंती असेल आणि पोलादपूर यानंतर आपला टॉस होणार आहे. पोलादपूरचे रेडी आहे. पोलादपूरचे कॅप्टन रेडी आहेत. चला खालापूरचे कॅप्टन. 6 बॉल आणि 34 धाव्यांची गरज. 6 चेंडूमध्ये 34 करायचे. संजय वास्कर बीबीपी पनवेल. पहिला चेंडू. मॅच आता टफ आहे. 5 बॉल आणि 34ची गरज. संजय वास्कर यांना जरूर 5. ओ गुड मॉर्निंग. आणि आता सामना कठीण आहे. आता सामन्यामध्ये एक मजबूत पकड निर्माण केली बीबीपी पनवेल कारण टार्गेट मोठं होतं 70चं आणि कुठे का होईना
सचिन यांच्या खेळानं चांगलं रंग बदलले होते, मात्र त्यानंतर पुन्हा एकदा विजयाकडे वाटचाल करताना VBP पनवेल. कुंडेवालचे आपण पाहतो 40+ चांगले गोलंदाज संजय वास्कर. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 33ची गरज आहे. 3 बॉल 33. खालापूरला लास्ट कॉल आहे. खालापूर टीम एक्स्ट्रा प्लेयर असेल तरी आला तरी चालेल, मात्र टॉस करून घ्या. 2 बॉल आणि 33ची गरज. गुड बॉलिंग, जरूर फिल्डर रेडी आहे. मात्र या अगोदरचं जे केतनने षटक हाताळलं त्या शेवटच्या 4 चेंडूमध्ये सामना त्यांनी आपल्या बाजूने फिरवला. आता औपचारिकता शिल्लक आहे. 24 लाईव्ह इव्हेंटच्या मार्फत प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा आनंद घेतो. 70चं टार्गेट होतं विघ्नहर्ता पनवेलला आणि विजयाच्या उंबरठ्यावर तो VBP पनवेल. 1 चेंडूचा खेळ बाकी. यस, विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना सामना आता मात्र सहज जिंकतो आपला बॅटिंग बॉलिंगच्या जोरावर तो VBP पनवेल. या संघाने सामना जिंकला. चला विनंती करतोय, सेकंड मॅच ऑन करणार आहोत. खालापूरचे कॅप्टन आलेत. तेजस म्हात्रे यांना विनंती करतोय टॉस करून घ्या. आदर्श ट्रॉफी तेजस म्हात्रे यांना विनंती असेल. खालापूरचे कॅप्टन आले, टॉस आपण करूया. आणि मॅन ऑफ द मॅच राजेश पाटील. VBP पनवेल 30 धावेची दमदार खेळी केली. आपली हटके प्रेक्षक